नमस्कार मित्रांनो, एक मोठा दिलासा देणारी बातमी पुढे येत आहे. सेवानिवृत्ती उपदान व कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत शासनाचा एक महत्वाचा निर्णय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित तंत्रशाळा, प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर शासन निर्णयानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या आणि परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना DCPS अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार सेवेत असताना शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता कुटुंब निवृत्ती वेतन तसेच मृत्यू उपदान देण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिलेली आहे. रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्यांनाही लाभ. मित्रांनो, या निर्णयामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सेवेत असताना रुग्णतेमुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता रुग्णता निवृत्ती वेतन तसेच सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजार किंवा आरोग्याच्या कारणामुळे सेवा सोडावी लागलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. 2005 नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही फायदा. मित्रांनो, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून ते सदर शासन निर्णय जारी होईपर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकरणामध्ये सर्वाधिक संबंधित कुटुंबाला मृत्यू उपदान कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी शासन निर्णयासोबत दिलेला नमुना क्रमांक 3 मधील विकल्प अर्ज कार्यालयात सादर करावा लागणार आहे. शासनाच्या अंशदायी रक्कम समायोजित होणार. मित्रांनो, शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्यांना पूर्वी मिळालेल्या सानुग्रह अनुदान तसेच DCPS NPS अंतर्गत शासनाने जमा केलेल्या अंशदायी व्याज किंवा लाभांशासह रक्कम समायोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरच कुटुंब निवृत्ती वेतन लागू होईल. हजारो कर्मचाऱ्यांना होणार फायदा. मित्रांनो, या निर्णयामुळे राज्यातील व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेषतः NPS DCPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या शासन निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.